Hello everyone, welcome you all to Rachana's NavAngel world. Me as Sunny, and here it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So हा second part continuation आहे फर्स्ट ब्लॉगचा. सो ॲक्च्युली आता वाजले आहेत संध्याकाळचे 6:30-7 आणि आम्ही रेडी झालो आहोत, सज्ज झालो आहोत सगळ्यांचे स्वागत करायला. आणि येस, काय काय होणार आहे तुम्ही बघणारच आहात, कोण कोण येणार आहे. सो सुपर एक्सायटेड. आणि स्वीटीकडे पण जायला आम्ही तयार आहोत. सगळी पॅकिंग आणि छान छान गिफ्ट्स रेडी केले आहेत. सो स्टे. रचना आहे किचनमध्ये आणि मस्त स्टार्टर्स रेडी करत आहे. नाही, हे आपल्याला घेऊन जायचं स्वीटी ताईकडे. हॅम्पर्स रेडी केलेत सगळे. हे जे आहेत ते स्वीटीला आणि मामाला आहे. आईने मस्त असं हॅम्पर रेडी केलंय सगळ्या भावांसाठी. घ्यायचं म्हणजे मला खूप प्रश्न मिळाले दरवर्षी, पण ह्या वेळेला एकदमच मुंबईला वगैरे कुठे जायला नाही मिळालं, पण इकडेच घेऊन पण छान रेलमध्येच शॉपिंग केली. सो स्वीट्स, मिठाई आहे, चिवडा आहे, नंतर आले भाऊ आणि भारी वाटतं. ही मॅट घेतली बसायला आणि हे आहे, इथूनच दाखवतो, हा दिसलाय कढई आहे. आई पाठीमा दिवा आहे. बॅक आज सगळे मित्र भेटले असतील बाबा, मित्रमंडळी. आज रात्री तिकडे जाता. स्वागत आहे. स्वागत आहे तुमचं. थँक्यू. या वेलकम. थँक्यू. म्हणते कशाला एवढ्या लवकर. अभिनंदन, खूप छान मार्क पडले. तुलाच पडले का? शुभ दीपावली. शुभ दीपावली. हॅपी दिवाळी. नमस्ते. वेलकम. असू दे असू दे. दिसायला लागलाय. यंग दिसायला लागला. आम्हाला विचार, मी म्हटलं वय, तो वय किती आहे? 47 वगैरे. 53 नाही, टाइम टू टाइम नाही, बरोबर. ब्रेक झाला नाही, व्यवस्थित गाडी आणि क्लिअर खास आहे. कॉलेज स्टुडंट. गाडी रत्नागिरीला मिळाली. मला नाही माहित होतं काय तू बोलतोय. अभि मलाच घ्यायचं आहे आतमध्ये रूम मध्ये. भाची वाट बघते कधीपासून. जास्त खायला नको देऊ, जास्त खायला नको देऊ. छान, मस्त. तुम्ही बसा, तुम्ही बसा त्यांच्याबरोबर बसा. अरे वा, किती दिसते माझी बेबी. कोण आलंय लवकर आहे. हे बघ, चिकन देऊ का? चिकन देऊ का? नाही ते. अरे हावर यू जा. नाही सोय, नाही सो. तो पण दादा पण आहे. दादा, काका, चाचू. चाचू आहे. चाचू ये लवकर, लवकर ये. हे बघ, हा बघ. बघ कोण आलंय. या चाचूला नाही तू भेटली ना कधी. हा बघ, हा पण चाचू आहे. अगं तू ये नाहीसा. लाजण्याचाच वेळ. कॅलिफोर्नियाचा मामा आहे. 11 महिन्यावर 3 दिवसांनी. हॅलो
जा प्रोसेस स्टार्ट. स्वीटी ताईने तिथे सगळं बनवलंय पण मी तिला बोलली मी काहीतरी बनवून आणते. तिचं सगळं रेड आहे म्हणून मग मी ग्रीन म्हणजे थिक ग्रेव्ही मध्ये ग्रीन करून आणते. थँक्यू बोल तिथे. थँक्यू बोल. हे बघ काय देतोय. पहिले थँक्यू बोल. बाबा एवढं काय काय. किती वाजता निघालात मामा? मी 2 शिवा वापरते असेल. शिवा वापरते. हे कॉम्प्लेक्सच्या बाहेर आहे. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि तुमचं आरोग्य चांगलं राहो हीच भगवंताकडे मी प्रार्थना करते. काय काय पण एवढी तुमची घाई ना तर काय व्यवस्थित बोललो रत्नाने भरपूर पदार्थ बनवले आहे पण त्याच्यात तसं वेळ नाही ना. ते पण जेवण खूप छान गेली आमची दिवाळी. बोलता बोलता लगेच खूप छान सगळं तू आणि मस्त आवरलं होतं घरापासून. सगळ्यांनी एन्जॉय केलं. खूप छान म्हटलं एकदम मस्त. आणि कसे दिवस गेले कळलंच नाही. मग अशी मामा वगैरे गेले ना मुली शेवटचे पाहुणे ह्याच्या पुढे शांतता एकदम म्हणजे सगळे आपण खूप छान. तर आम्ही जी साडी आईंना दिली आईंनी तीच नेसली. लगेच ब्लाऊज वगैरे पण स्टिच केला आणि सुंदर दिसते. एक दिवसात सकाळी दिला संध्याकाळी दिला ब्लाऊज. हो लक्ष्मी नेहमी सरीच आपलं नेहमीच सरस्वती प्रत्येक स्त्री लक्ष्मी सरस्वती बरोबर सगळ्या तिला उपमा बरोबर जेवढं देऊ तेवढं कमी. स्त्रीला किती महत्वाचं स्थान आहे स्त्रीचं या युगामध्ये. कोणाच्या शक्ती नसते. आपला जन्म होतो त्या स्त्रीपासून. चला सगळं रेडी झालेलं आहे अँड वी आर ऑल सेट. छान दिसते. आई ही घ्यायची आहे घेतली मी वॉश घ्या आर्याचा. हा हो असू दे तुला टेन्शन सकाळी ठेवायचं असू दे. चल तू हे घे कपडे. ऐसा किती सुंदर दिसते. चप्पल आणायच्या. चल हळूहळू जरा धावू नको. धावायचं नाही. आता औषधाला घाबरत नाही राहायचं. साखर वगैरे नाही घ्यायची. आता ते स्वीट आहे ना. स्वीट आहे ना म्हणून
हॅपी दिवाळी. मम्माची साड्या फाडायला घेतल्याच वाटतं. Looking beautiful. कशाचा आनंद. सेम सेम. Yeah. Happy Diwali. Happy Diwali bro. आज पण मी तुला भाऊबीज करणार. आणि मी तुला पाय पडणार. हॅपी दिवाळी. वाव, छान मस्त. हॅपी दिवाळी. छान दिसते. पण छान दिसते. हॅपी दिवाळी. Welcome, welcome. Happy welcome. कळायला पाहिजे ना, टाकळ्यांच्या सुना आहेत. टाकळ्यांच्या सुना आहेत. सुंदर दिसताय. मामा मिमी कुठं आहे? मिमी कुठं आहे? मिमी मामा आलाय. मिमी मामा आलाय. आले वा वा वा. मामा थांबा, दीदी पकडे. दीदी पकडेल. दीदी पकडेल. संदीप मामानी आज तुला दिले. मामा हॅपी दिवाळी. नाईसा नाईसा.
नाहीसा आवडला तुला? आरू 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 घ्या. तिला सगळं हवंय थोडं थोडं. एका दिलं हे मुसळ चिकन मुसळ हे तिला कोलंबी दे ना. कोलंबी बापू काय खाणं नको. मला आता चिटकू आहे ते. आहो आपल्या ह्याच्यावर टेबलवर असं आहे. हे टांगायचंय. ठीक आहे टेबलवर. अरे कोणी आयडिया दिली? ए कोणी आयडिया दिली? आपण टांगवायचं नाही, आपण युनिट टेबलवर हे सेल नको आहे. डॅडी फोन आला. जे कसं राहील अॅनिव्हर्सरीला ठेवायला भारी आहे. पण दोघांचं प्रेम असंच राहून दे. तुझं पण असंच राहू दे. आता मज्जा करणार आहेत कोण कोण. सो नाईसा चालली आहे मोठ्या आईकडे राहायला आणि नाईटला मस्त एन्जॉय करणार आहे. आईला भेटणार. आईला बाबाने बोलायचं येण्याच्या आधीच बोललेली मला दीदीकडे राहायचं. हळूहळू नाईसा नाईसा होते पोटावर पडली असते. आता ती सो फायनली द डे कम्स टू एन एंड. खूप खूप छान गेला आजचा पूर्ण दिवस. पूर्ण दिवाळी खूप मस्त गेली आहे. आता वाजले आहेत 11:26. इट्स लाईक हार्डली 34 मिनिट्स बाकी आहेत ॲक्च्युअल दिवाळी पूर्ण संपायला. पण नाही, लवकरच परत एकदा आपली तुळशीचं विवाह ते सुद्धा येईल आणि ते सुद्धा खूप जागेवर एकदम छान पद्धतीने सेलिब्रेट केलं जातं. आम्ही लास्ट टाइम एकदा 1 वर्ष आम्ही गेलो तेव्हा गोवामध्ये होतो आणि गोवामध्ये एवढं सुंदर म्हणजे प्रत्येकाच्या घराच्या बाहेर खूप छान पद्धतीने रांगोळी काढलेली आणि एवढं छान वाटत होतं ना तेव्हा. मस्त. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा तिकडे मामाकडे वगैरे तिकडे तुळशीचा विवाह ते आम्ही तेव्हा एक वेगळीच मजा असायची. आणि पण मस्त खूप मजा आली ह्यावेळेस. दिवाळी ऍक्च्युली कशी आली आणि कशी गेली तेच समजलं नाही. सगळेच फेस्टिवल्स. सो नायसा मॅडम आता तुम्हाला दिसत नसतील. आई मगाशीच गेल्या आणि नायसा गेली आहे वहिनींकडे. तिथे फुल धुडकूस घालणार आहेत आज ते. वंशू आहे, आर्य आहे, आरू अनु आहे आणि नायसा. सुट्टी आहे त्यांच्या स्कूल्सला म्हणून धमाल करणार आहेत ते. पण येस आम्ही मिस करू. नायसा मला काय बोलते माहिती का जाताना, आई मी तुला मिस करणार आहे. आणि मग मला बोलते व्हॉट्सअपवर ना मला मेसेज पाठव, आय मिस यू, आय लव्ह यू. म्हणजे ठीक आहे व्हॉट्सअपवर मेसेज पाठवते. किती इनोसंट असतात ना मुलं. पण छान गेलं आजचा पूर्ण दिवस. एवढे लोकांना भेटलो आणि सो आय होप तुमचा सुद्धा मस्त दिवस गेला असेल. तुम्ही सुद्धा फुल धमाल केली असेल तुमच्या भावंडांबरोबर. आणि असं आजचा जो दिवस असतो ना त्या डेला एकमेकांना आपण कितीही काही बोललो, कितीही पाय खेचले ना तरी तो एक आनंद वेगळाच असतो. माझी भावंड तर मला खूप छळतात आणि मला मजा येते. म्हणजे
कधीतरी एकदम असं खूप फुरसतीने भेटतो आणि मग खूप सारे गप्पा वगैरे मारल्या जातात, म्हणून मस्त वाटतं. सो चला मग हा ब्लॉग आता मी इथेच एंड करतो. पुढचे काही दिवसाचे ब्लॉग्स खूप अमेझिंग असणार आहेत, ते तुम्हाला लवकरच ब्लॉगमध्ये समजेलच. सो पीपल स्टे ट्यून. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.